यार तुम्हाला काय सांगू, लोकांच्या गोठ्या ऐकून मी जाम थकवायलोय ना. लोकां सांगत काय आजकाल तर बारीक बारीकले पोपयांना निघाटली पोपया लागत आहे. मग मी लोकांचं ऐकून पोपई लावलाय. मला काय माहित काय ते पोरगेनला सांगत आहे सा. मी तर बेस करी हून 3 एकर लावलाय पोपई. चोदे हूँ मला लागत काय आता बारीक बारीकली पोपया लागते माझे पोपयांना. काय टायगर भाई, काय पपई खान मजा येईल. वाह, जीवाला गोड गोड लागाय आहे तर चोद्या तुझ्या पपई तर काय रे मालच राखाय बोलवजोस. तडगांडीचा टेन्शन जाम नालाय. माझे पोपयांना पोपया लागत आहे का नाही. एक तर 7 लाख खर्च करून बसलो, एक पोपई नाही अजू लागलाय. काय फुल नाही येल आणि तू राखाई आहेस. पण मी यार तुकडून पैसे नाही घेणार टायगर भाई, फक्त मी पपयाच खायन असा. झंडू यार तुला काय सांगू, गलती गांडीचे वाणी आहे. आपली दिसत नाही आणि दुसऱ्यांची दिसत आहे. ते जाऊन दे, तू मिलिटरीची जे तयारी करस. लोका सांगत आहे काय 84 लाख जन्म घेन मग माणसाचा जन्म येतो. त्याही सरकारी नोकरीचे चक्कर माझ्या जवळला तर मग जगाचा काय फायदा. आपला बिझनेस मध्ये काय ये काय जा का नाही. पण यार मला राख नाही है पपई राखायला. तुझा एक पपई पण आठवून चोरी करून देणार. आणि चोर आलं तर अरे यार तू काय मला समजला आहे. सठ्ठत बांधून त्याच्या गांडीच्या टेंग्या टेंग्या करून टाकीन. पिकेल पपई त्याची गांड एकदम सारखीच दिसल. तू टेन्शन नको घेस, ओळखाय पण आहे तुला ते दोन्ही हेतून. पास पडला सो काय, उद्यापासून तू कामाला लागूनच जाय. पगार काय देसे? अरे यार तू माझा दोस्तारच आहेस ना, खान पेन 2 लाता दिन. चला तर मग दोस्ताराव, माझी तर नोकरी लागून गेली. तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करूनच जास. कसं काय आता पपया पिकती तर तुम्हाला बोलवणच. शेवट धर जे होडे लांब धर व्हिडिओ पाहला हुआ तर गाव तर आम्हाला सांगास तुमचा कंचा गाव तो.